नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आत्ताच हे बोलतोय याच्या आधी एक हिंदीमध्ये व्हिडिओ केला. प्रतिवाद नावाचा माझा एक वेगळा हिंदी यूट्यूब चॅनेल आहे. त्याच्यासाठी एक व्हिडिओ केला आणि त्यामध्ये मी एक साफ साफ लोकांना सांगून टाकलं की बाबांनो, तुमच्या समोर कुठल्याही मीडिया हाऊसकडून, कुठल्याही नामवंत वृत्तसंस्थेकडून कुठचीही माहिती बातमी येत असेल आणि कितीही छाती ठोकपणे कुठलाही संपादक, वार्ताहर किंवा अँकर काहीही सांगत असेल किंवा काहीही लिहित असेल, तर ते 10 वेळ तपासून बघा की ह्याच्यात नेमकी भेसळ किती आहे. ह्याच्यात नेमकी भेसळ किती आहे हे तपासून बघा. कारण आजकाल ज्या प्रकारे माध्यम बातम्या देतात, बातम्या रंगवतात, त्यामध्ये तुम्हाला माहिती देण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयास होत असतो. आमचा सुशील कुलकर्णी द अॅनालायझर न्यूज चालवणारा किंवा अकाल DG9 म्हणून यूट्यूब चॅनेल चालवणारा प्रभाकर सूर्यवंशी यांनी दीपाली जगताप नावाच्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या मुलीने दादांत खोटारडेपणा कसा केला याचा पुरावा तिच्याच रेकॉर्डिंगनिशी सादर केला. आणि ही रिपोर्टर म्हणवणारी BBC सारख्या जागतिक नामवंत असलेल्या संस्थेची रिपोर्टर इतका धादांत खोटेपणा एका मराठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत असेल, तर मोठ्या प्रमाणावर जगात आणि देशात BBC सारख्या वृत्तसंस्था, मीडिया हाऊसेस किती किती मोठी षडयंत्र आणि कारस्थानं राबवत असतील याची नुसतं कल्पना केली तरी अंगावर शहारा येईल. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जी गोष्ट बोलले नाही, जो आरोप त्यांनी केलाच नाही, तो आरोप त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेला आहे, नाव घेऊन केलेला आहे, असं सांगत ही दीपाली जगताप नावाची रिपोर्टर तोंडावर पंकजा मुंडे ज्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्री आहेत त्यांना विचारते की तुमच्यावर असा हत्याकांडाच्या षडयंत्राचा आरोप आहे, त्यावर तुम्हाला काय सांगायचंय. इतकं धादांत कॅमेऱ्यासमोर खोटं बोलणारे रिपोर्टर आज उजळ माथ्याने आपल्यात वावरत असतील, तर मित्रांनो, काळजी घेतली पाहिजे की आपल्या समोर जी माहिती दाखवली जाते, आणि लक्षात ठेवा ही वस्तुस्थिती आहे, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणत नाहीत. आता तर अशी टेक्नॉलॉजी आली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुमचे चेहरे, तुमच्या हालचाली, तुमचं चित्रण वापरून, तुमच्या तोंडात नको ते शब्द घालून वाटेल त्या पद्धतीचे क्लिप्स तयार करता येतात. आता मी काल परवा एक क्लिप बघितली. तो अमेरिकेचा आहे, तो मोठा उद्योगपती, जगातला सगळ्यात श्रीमंत मानला जाणारा इलॉन मस्क, तो आणि तुमची इटालीची ती जी काय म्हणतात मेलोनी नावाची राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आहे, ते एकमेकांची किसिंग करतायत असा एक फोटो आणि व्हिज्युअल तयार करण्यात आलं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हे धादांत खोटं आहे. हे तुम्ही फॉरेन्सिक पद्धतीने तपासायला गेलात तर खरं खोटं तपासता येतं. पण जेव्हा जिवंत माणूस, जिवंत रिपोर्टर हा धादांत खोटेपणा राजरोसपणे करतोय, दुसऱ्या पक्षाचा नेता जे बोलला नाही ते तो बोलला आहे असं सांगून आणखी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला किंवा मंत्र्याला त्याच्यावर आरोप केला म्हणून खोटी चुगलखोरी करून त्याला दुसऱ्या नेत्याविरुद्ध भडकवायचा, हा जेव्हा धंदा BBC सारख्या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेकडून होत असेल, तर मग उरलेल्या वृत्तसंस्थांवर सुद्धा विश्वास ठेवू नये. हा सगळ्यात मोठा संदेश या दीपाली जगताप नावाच्या BBCच्या रिपोर्टरने आपल्याला दिलेला आहे. सावध राहा. आम्ही धादांत खोटेपणा करणार आहोत. कारण इथे ती रिपोर्टर इतकी अक्षरशः उघडी पडली की पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा सांगितलं ह्याचा पुरावा काय.
मला चित्रण दाखव, मला रेकॉर्डिंग दाखव की जितेंद्र आव्हाडनी माझ्यावर आरोप केलाय. त्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. तेव्हा सारवासारव करत ही रिपोर्टर म्हणते, नाही नाही त्यांनी म्हटलं त्याचा अर्थ असा निघतो. याचा अर्थ काय घ्यायचा? की तुम्ही जितेंद्र आव्हाडनी चंद्र उगवलाय असं म्हटलं, चांदणं पडलंय म्हटलं, तर तुम्ही सूर्याचं ढळढळीत ऊन आहे असा अर्थ तुम्ही काढणार. आणि त्यावर पंकजा रिपोर्टरनी बोललं, पंकजा मुंडेनी काय बोललं की त्याचा गवगवा करणार. हा सगळा धादांत खोटेपणा चालू आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, डिजिटल मीडिया असो, सोशल मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो, कुठूनही तुमच्याकडे येणारी जी माहिती आहे ती कुठल्या हेतूने तुमच्याकडे आणली जाते याचा जरा काळजीपूर्वक विचार करा. खटकन तुमच्या समोर माहिती आली, ब्रेकिंग न्यूज म्हणून आली की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यापासून आजपर्यंत 237 आमदार निवडून आलेल्या महायुतीमध्ये किती धुसफूस चालू आहे आणि सरकारमध्ये किती नाराजी आहे. सरकार बनवण्यापासून, मुख्यमंत्री होण्यापासून, मुख्यमंत्र्याचं नाव ठरवण्यापासून, मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापासून, मंत्रिपदाची खाती वाटली जाण्यापासून जी काय नाराजी चालू आहे त्याच्या बातम्या संपत नाहीयेत. पण मंत्रिमंडळात इतकी सरसकट नाराजी असल्याचं 1 महिन्यात कुठलाही पुरावा तुम्हाला दाखवता आलेला नाही. एक कोण तुमचं छगन भुजबळ सोडले, असे एखाद दोन नाराज लोक सोडले, तर अब्दुल सत्तार असतील, छगन भुजबळ असतील, असे 2-4 लोक सोडले, तर 42 आमदार मंत्र्यांच्या या मंत्रिमंडळामध्ये फारसा कोणी नाराज, 237 आमदार आणि 43 मंत्री, 42 मंत्री, याच्यामध्ये तुम्हाला अर्धा डझन देखील नाराज झालेले नेते दाखवता येणार नाहीत. पण गेले महिनाभर आपल्या कानी कपाळी ओरडून सांगितलं जात आहे की हे सरकार एवढं प्रचंड बहुमत दिसतंय, पण ते सरकार धड चालणार नाही. ह्याच्यामध्ये नाराजीचे अनेक ज्वालामुखी नुसते ठवठवत थरथरत आहेत वगैरे वगैरे. हा धादांत खोटेपणा असतो. आणि म्हणून अशा ब्रेकिंग न्यूज येतात. मग मार्कडवाडीचं नाटक झालं, मग ईव्हीएम वर आरोप झाले, ईव्हीएमच्या विरोधात आता कोर्टात गेलेच, कोर्टात याचिका दाखल झाल्याच, म्हणून ओरडाआरडा करण्यात आला. पुढे काय झालं? 1 महिना संपून गेला. मग शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी कोणते अभिषेक मनु सिंघवी पोहोचले, तुमचे केजरीवाल पोहोचले वगैरे वगैरे झालं. 1 महिना होऊन गेला. मी बोलतोय तो ख्रिसमसचा म्हणजे 25 डिसेंबरचा दिवस आहे. निकाल लागून 1 महिना 2 दिवस उलटलेत, पण अजूनही ईव्हीएमच्या विरोधात, निवडणूक निकालाच्या विरोधात कुठलीही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली नाही. पण महिनाभर त्या ईव्हीएम वरून, मार्कडवाडीवरून किती काहूर माजवण्यात आलं. आणि मग अचानक ते मागे पडलं. मग ते देशमुख नावाच्या सरपंचाची हत्या. बस सतत ओरडाआरडा चालू आहे की 237 आमदार मिळालेत, पण हे सरकार स्थिर नाही, यांना सरकार चालवता येणार नाही. सरकारमध्ये, मुख्यमंत्र्यामध्ये, उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी नाराजी नाराजी. हे मी आधी तुम्हाला एवढ्यासाठी समजावलं की जेव्हा तुमच्या समोर एखादी बातमी आणली जाते तेव्हा ती कान उघडे ठेवा आणि ऐका. उघडा डोळे बघा नीट नाही, उघडा कान ऐका नीट असंही नाही. आपला मेंदू जागृत ठेवा आणि ऐका किंवा बघा, हे आता महत्वाचं झालेलं आहे. कारण मिटा डोळे आणि झोपा नीट अशा स्वरूपात बातम्या जर येत असतील तर प्रत्येक माहिती, प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही कितपत खरी आहे हे शोधून बघितलं पाहिजे नव्हे. ही बातमी हा खोटी देतोय हे डोक्यात ठेवून प्रत्येक टीव्हीवरची, वर्तमानपत्रातली बातमी बघण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. इतक्या प्रमाणामध्ये समाजाला, जनतेला, श्रोत्याला भ्रमित करण्याचे प्रयास माध्यमांकडून सर्रास आणि राजरोस चालू झालेले. एकनाथ शिंदे किती नाराज होते हे मी का सांगतोय मित्रांनो, की ज्या वेळेला अशा बातम्या येतात तेव्हा
अमित शहा आंबेडकरांबद्दल काय बोलले? 90-92 मिनिटाच्या भाषणामध्ये 12 सेकंदाचा एक तुकडा काढायचा. 90 90-91 मिनिटाचं भाषण, त्या 90ला 91ला 60ने गुणा, एवढे सेकंद होतात. आणि त्यामधले 12 सेकंद बाजूला काढायचे, म्हणजे एका मिनिटाचा 5वा हिस्सा. त्याला 90ने गुणून बघा. 9 × 5 = 45, 450 सेकंदामध्ये, सॉरी, 4000 काय ते असतील त्या सेकंदामध्ये 12 सेकंद वेगळे काढायचे. आणि बघा, ह्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला नाही. बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसकडून कसा सातत्याने गेली पाऊण शतक चालू आहे, 70 वर्ष चालू आहे, याचा पाढा 90 मिनिटात अमित शहानी वाचला. त्यातले 12 सेकंद काढायचे, पुढचं मागचं कापायचं, आणि बघा अमित शहानी बाबासाहेबांचा अपमान केला असं म्हणून जगामध्ये, लोकांमध्ये नाराजी उभी करायची. आणि त्याचे प्रतिबिंब पडलेलं दिसलं. अमित शहाचे फोटो काढून त्याच्यावर काय ते निषेधाचे सूर लावले गेले. पण काँग्रेसने सातत्याने 70 वर्ष बाबासाहेबांना कसं अपमानित ठेवलं, याचा डंका 90 मिनिटं अमित शहानी वाजवला. त्याचा मागमूस या गदारोळामध्ये नाही. याचा अर्थ सरळ की अमित शहानी जे सांगायचा प्रयत्न केलाय ते झाकण्यासाठी बाबासाहेबांच्या अपमानाचा डंका, नौबती ढोल इतके वाजवले गेले की अमित शहाच्या मूळ भाषणातला मुद्दा त्यामध्ये गाडला जावा. हे लक्षात एकदा घेतलं की तुम्हाला कळेल की समोर येणारी बातमी, समोर आणलेली माहिती ही भिंगामध्ये तपासून घेतली पाहिजे, चाळणी लावून ऐकली पाहिजे. आणि हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ज्या प्रकारे अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक, सरसंघचालक मोहनराव भागवत यांचं एक वक्तव्य नको तितकं ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवलं जाते, नको तितकं जितकं अमित शहा यांचं एक वाक्य 12 सेकंदाचं 90 मिनिटाच्या भाषणातून तोडून दाखवण्यात येतं, तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक वाक्य उचलून त्याच्यावर डंका पिटायचा की प्रत्येक मशिदीखाली देऊळ शोधायची गरज नाही असं म्हणाले. म्हणजे बघा की जे कोणी हिंदुत्ववादी पाडली गेलेली देवळं आणि त्याच्यावर उभारलेल्या मशिदींच्या विरोधात मोहीम चालवून परत त्या जुन्या पाडल्या गेलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायला बघतात, त्याच्या विरोधात आता मोहन भागवतच उभे राहिलेत असं भासवण्याचा जो प्रयत्न केला, तिथे आपली गरज आहे की आपल्या डोक्यात, आपण हिंदुत्ववादी असू, आपण हिंदू असो, तर आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यापासून सावध राहणं हे पहिलं आपलं काम होतं. आपण हिंदुत्ववादी असू तर, आपण हिंदू धर्माचे अभिमानी असू तर मग आपल्या समोर आपल्या शत्रू गोटातून, कारण मीडिया आता हिंदूंचा शत्रू झालेला आहे, हिंदूंचा शत्रू म्हणूनच आपला भारतीय मीडिया काम करतो. तो जिहादी आणि फिदाईन झालेला आहे असा मीडिया जर मोदी असतील, अमित शहा असतील, मोहन भागवत असतील, संघ असेल, यांच्या बाबतीत कुठलीही बातमी आपल्या समोर आणत असेल तर आपण डोळसपणे कान उघडे ठेवून आणि चौकसपणे, चिकित्सकपणे त्या बातमीकडे बघितलं पाहिजे. मोहन भागवत हे बोलतायत ते तुम्हाला तसंच्या तसं ऐकवलं तरी त्याचा पुढला मागला भाग जर लक्षात घेतला नाही तर गैरसमज होतो. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं, आम्ही एक वाक्य गमतीत कॉलेजच्या काळात ऐकायचो की कोर्टामध्ये साक्ष द्यायला आलेला जो साक्षीदार असतो त्याच्याकडे धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली जायची की देवा शपथ खरं बोलेन, खोटं बोलणार नाही, बोललो तर मला शिक्षा करावी. म्हणजे साक्षीदाराकडून ही प्रतिज्ञा करून घेतली जायची की मी कोर्टासमोर जे बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे. पण ते वाक्य जे सलग तुम्ही ऐकलं की मी देवा शपथ खरं बोलेन, खोटं बोलणार नाही, बोललो
तर मला शिक्षा करावी. तर मी देवाशपथ खोटं बोलणार, आता बोलणार नाही. हा नाहीच्या अलीकडे जर तुम्ही स्वल्पविराम किंवा फुलस्टॉप आणला, तर खोटं बोलणार इथे फुलस्टॉप दिला आणि नाही बोललो तर मला शिक्षा करावी, याचा अर्थ कसा होतो की मी कोर्टात खोटंच बोलणार आहे आणि बोललो नाही म्हणजे खोटं बोललो नाही तर मला शिक्षा करावी, याचा अर्थ ती प्रतिज्ञा करताना तुम्ही ते वाक्य कुठे तोडता त्यानुसार गैरसमज होतो. आणि आजचा मीडिया हा जवळजवळ धादांत खोटं बोलण्यासाठीच जर राबवला जात असेल, जर वापरला जात असेल, तर मग मोहन भागवत असोत, नरेंद्र मोदी असोत, किंवा अमित शहा असोत, किंवा देवेंद्र फडणवीस असोत, प्रत्येकाच्या बाबतीत अगदी शरद पवार असोत, त्यांची प्रत्येक वाक्य खरोखरच त्यांनी तशी उच्चारलीत का एवढं तपासून भागत नाही, तर ते कुठच्या संदर्भात बोललेत हे पण तपासावं लागतं. अन्यथा त्यांच्या वक्तव्याची पुढचे मागचे संदर्भ तोडून ती वाक्य जर तुमच्या समोर ठेवली, तर तुमच्या डोक्यात चुकीचे गैरसमज पसरवले जातात. मोहन भागवत जेव्हा म्हणतात की प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर आहे का हे शोधण्याची गरज नाही, याचा अर्थ अशी कुठचीही मोहीम चालवण्याची गरज नाही. सरसकट प्रत्येक मशीद ही कुठचं तरी मंदिर पाडूनच तोडूनच बनवलेली आहे, अशा समजुतीमध्ये अशा मोहिमा चालवल्या जाऊ नयेत. मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिमांच्या भावना आणि मुस्लिमांचा इतिहास बिघडण्यासाठी एखादी मोहीम चालवली जाऊ नये. खरोखरच जिथलं मंदिर तोडलं गेलं असेल आणि तिथे मशीद उभारली गेली असेल, तर ते सुद्धा शोधू नका, असं मोहन भागवतांनी कधी आणि कुठेही म्हटलेलं नाही. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की सरसकट देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक मशीद असेल, त्याच्या खाली मंदिरच आहे, अशा भ्रमात कोणी राहू नये आणि त्या भ्रमामध्ये मुस्लिमांच्या भावना दुखवत त्या त्या मशिदीच्या विरोधात आंदोलन छेडू नये, असं एक सद्भावनेने मोहन भागवत बोललेले आहेत किंवा बोललेले असू शकतात. पण ज्या वेळेला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करायची, वैरभावना निर्माण करायची, वैरभावनेला खतपाणी घालायचं, हीच इच्छा आणि भावना आणि हेतू असेल, तेव्हा मग मोहन भागवत यांचं ते वक्तव्य हे अशा रीतीने पेश केलं जातं की जे हिंदू धर्ममार्तंड किंवा ज्या हिंदू संघटना संस्था अशा प्रकारे मशिदीच्या खाली किंवा मशिदीच्या आसपास कुठे मंदिर आहे का हे शोधायला जातात, त्यांच्या विरुद्ध संघ आणि मोहन भागवत उभे ठाकलेत, असं जे चित्र रंगवलं जातं ती वस्तुस्थिती नाहीये. अयोध्या असो, वाराणसी असो किंवा मथुरा असो, यासारखी मुघल काळामध्ये किंवा इस्लामी सत्तेच्या काळामध्ये जी प्रख्यात पुरातन मंदिरं तोडली गेली आणि त्याच्या जागी मुद्दाम मशिदी बांधल्या गेल्या, यांचं पुनरुत्थान करण्यासाठी जी जी मोहीम आहे, तीच जर संघाने किंवा संघप्रणित संस्था संघटनांनी चालवली असेल, तर मग मोहन भागवत जे स्वतः अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेला मंचावर उभे होते, ते अशा मोहिमेच्या विरुद्ध बोलणार नाहीत. पण अशा मोहिमेचा अतिरेक करून आणि सरसकटीकरण करून, ट्रॅव्हलायझेशन करून जर हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याला आगीत तेल ओतलं जात असेल, तर ते पण होता कामा नये. याकडे लोकांचं लक्ष वेधणं, समाजाला त्यापासून सावध करणं, हे हिंदू समाजाचा एक प्रमुख नेता म्हणून सरसंघचालकाचं काम असतं. आणि म्हणून संघचालक, सरसंघचालकच हिंदूंच्या आक्रमकतेच्या विरोधात उभे ठाकले, असं जे चित्र मीडिया उभं करायला बघतं, त्यापासून उतावळ्या हिंदूंनी सावध होण्याची गरज आहे. कारण मी बघितलं की हे वक्तव्य मीडियातून ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवण्यात आलं आणि ताबडतोब मुस्लिमांपेक्षा मीडियामधल्या असल्या ब्रेकिंग न्यूजने आक्रमक हिंदू आहेत, उतावळे हिंदू आहेत आणि भडक माथ्याचे हिंदू आहेत, त्यांनी संघाच्या विरोधात आणि
आपले मोहन भागवत यांच्या विरोधात गलका करायला सुरुवात केली. अरे तोच तर हेतू आहे, हिंदूंना हिंदू विरोधात लढवायचे. हिंदुत्ववादी संघटन म्हणून संघ उभा आहे आणि 100 वर्ष काम करतोय. त्याच्या विरोधात हिंदूंना उभं करणं ही तर हिंदू विरोधकांची खूप जुनी मोहीम आहे. आणि त्यांनी जेव्हा अगत्याने संघाच्या संचालका प्रमुखाच्या विरोधात असं वक्तव्य डंका पिटून दाखवलं, तर आपण सावध व्हायचं असतं. की जी मीडिया हाऊस सतत हिंदू आक्रमकता, हिंदू धर्मांधता यावर बोलत असतात, ते अचानक मोहन भागवत यांचं वक्तव्य ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवून हिंदूंचा हतोत्साहित करण्याचा डाव खेळतात, तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे. हिंदूला हिंदूच्या विरुद्ध लढवायचा, बटोगे तो कटोगे म्हणजे वेगळं काय आहे? मोहन भागवत यांच्या अशा वक्तव्यामागचा हेतू समजून न घेता जर हिंदू उतावळे त्यांच्या विरोधात बोलत असतील, तर मग बटोगे तो कटोगे आपोआप सुरू होतं. अमित शहाचं तेवढं वाक्य उचलायचं, मोहन भागवतांचं तेवढंच वक्तव्य उचलायचं आणि त्याचे नानाविध अर्थ निर्माण करायचे आणि हिंदू समाजाला भ्रमित करायचं आणि एकमेकाविरुद्ध लढायला उभं करायचं. समजदार हिंदू विरुद्ध उतावळे हिंदू, धर्मनिष्ठ हिंदू विरुद्ध उतावळे हिंदू, धर्मनिष्ठ हिंदू विरुद्ध काय म्हणतात ते संघटना हिंदूंच्या, यांना एकमेकांशी झुंजवणं हाच जर हेतू असेल, तर त्यात टूलकिट सारखा याचा वापर होतो. आणि म्हणून मोहन भागवत यांच्या बोलण्यामागचा हेतू काय आहे, त्यातून ते काय साध्य करू इच्छितात. ज्यांना भारतामध्ये, भारतीय समाजामध्ये जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये रक्तपात घडवून आणायचा, यादवी घडवायचे, असे लोक सारसूतपणे मीडियामधून अशा ब्रेकिंग न्यूज निर्माण करतात आणि अर्थाचा अनर्थ आणि पराचा कावळा करतात. त्यांच्यापासून आपण सावध असलं पाहिजे. अशा बातम्या सातत्याने बोगस बातम्या देऊन भ्रमित करणाऱ्यावर आपण विश्वास ठेवायचा. आणि ज्यांची हयात गेली, जे 4 पिढ्या संघ म्हणून हिंदुत्वाची ध्वजा फडकत ठेवतायत, त्यांच्याकडे आपण संशयाने बघणार असू, तर आपण आपल्या शत्रूच्या हातची कठपुतळी होतो, हे विसरू नका. मी मोहन भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीये, पण जोपर्यंत त्याविषयी सविस्तर खुलासा होत नाही, तोपर्यंत बोगस बातम्या देणाऱ्यांनी पसरवलेल्या भ्रमाच्या आहारी जाणं मला घातक वाटतं. आणि त्यालाच योगी आदित्यनाथ हे बटोगे तो कटोगे म्हणतात. मोदीजी म्हणतात एक रहोगे सेफ रहोगे. त्यातला आशय आपण समजून घेतला, तर लक्षात येईल की मीडिया आपल्या समोर भ्रमित करणाऱ्या बातम्या आणतो, आपल्याला वाटण्याचा, दुफडी माजवण्याचा प्रयत्न करतो. सावध त्याच्यापासून झालं पाहिजे, सावध त्याच्यापासून झालं. असो मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. त्याबरोबर जे घंटेचं चिन्ह दिसतं, बेल दिसते, तो बेल आयकॉन पण क्लिक करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. नमस्कार.